तुम्ही भाग्यवान कोणाला म्हणतात? पैशावाल्याला म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. भाग्यवान तोच आहे ज्याच्या घरी सतत भगवंताचं चिंतन आहे. आणि भाग्यहीन तो करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, ज्याच्या मुखाला कधीच परमार्थ येत नाही, तो भाग्यहीन आहे. मग या मोहात आम्ही अटकलोय म्हणून आम्हाला देव आठवत नाही. पण ऐका ना, समजा या मोहात अटकल्याच्या नंतर तुम्हाला जर सुटका करता आली नाही तर पुन्हा परत या प्रवाहामध्ये तुम्ही अटकाल. कारण नाही केली सुटका काही, हे प्रवाही गुंतला. किंवा महाराज म्हणतात या प्रवाहात अटकायचं नसेल तर मात्र यातून सुटका करणं गरजेचं आहे. का बरं या प्रवाहात का मी जाऊ? याचं कारण एकच आहे, कारण जडभरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. महाराज म्हणतात तो वासनेत अटकला म्हणून त्याला हरणाच्या गर्भात जावं लागलं. तसं तुम्ही आम्ही प्रपंचरूपी मोहात जर अटकलो तर पुन्हा परत इथं यावं लागेल. मग प्रपंचात अटकायचं नाही. माझ्या प्रपंचाचं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल विचार करायचा नाहीत महाराज. पण असा जर प्रपंचाचा विचार केला आणि इथंच जर अटकलो तर आयुष्याची माती होईल. माती जर करायची नसेल तर तुम्हाला चांगलं वागावं लागणार आहे. माती जर आयुष्याची करायची नसेल तर कर्म चांगलं करावं लागणार आहे. माती जर आयुष्याची करायची नसेल तर तुमची नीतिमत्ता चांगली ठेवा. माती जर आयुष्याची करायची नसेल तर तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा. कारण सध्या आम्ही आमच्या धर्माचं पालन करणं ही काळाची गरज आहे महाराज. पण सध्या सगळीकडे जातीपातीचं राजकारण केल्या जाते महाराज. जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आम्ही हिंदू धर्माचं आहोत हे आमच्या डोक्यात रुजलं पाहिजे. कारण आमच्या धर्माचं पालन होणं सध्या काळाची गरज आहे. मी कुणा पक्षाची म्हणून बोलत नाही दादा, पण जे ते त्याच्या धर्माच्या पाठीमागे आहेत, जे ते त्याचा धर्म वाढवण्याच्या पाठीमागे आहेत, मग आपण आपल्या धर्माच्या पाठीमागे राहू नये. आजही आम्ही आदिवासी पट्ट्यामध्ये कार्यक्रमाला जातो महाराज, तिथं आम्हाला सांगितलं जातं ताई 2 आणि 3 लाखाला धर्म विकला जातोय. केवढं मोठं दुर्भाग्य आहे महाराज. हा धर्म टिकण्याकरता कितीतरी लोकांनी बलिदान दिलंय. एवढंच नाही, धर्म विकत असताना धर्माचं पालन करत नसाल तर कधीतरी डोळ्यासमोर राजे संभाजी आठवा. तुम्ही आलात पण मृत्यू लोकात आल्याच्या नंतर नरदेह तुम्हाला मिळाला. महाराज एक वर्ग असा आहे ज्यांना नुसता मृत्यूलोक मिळाला पण नरदेह मिळाला नाही. एक वर्ग असा आहे ज्यांना नरदेह मिळाला पण मृत्यूलोक मिळाला नाही. एक वर्ग असा आहे ज्यांना नरदेहही मिळाला नाही आणि मृत्यूलोकही मिळाला नाही. पण आपण इतके भाग्यवान आहात की आपल्याला दोन्ही गोष्टी मिळाल्या. एक मृत्यूलोकही मिळाला आणि नरदेहही मिळाला. नाथ बाबा म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंड मिळाला आणि त्याच्यामध्ये नरदेह सुद्धा मिळाला. पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही बाकीचा केवढा पसारा मांडलाय तो परमात्मा नाही विचारणार हो. तुमच्याकडे किती जमीन आहे, किती बँक बॅलन्स आहे, किती संपत्ती आहे, नाही विचारणार दादा. पण तो देव आपण वरती गेल्यानंतर एकच प्रश्न विचारेल, बाबा तुला या मृत्यू लोकात नरदेह दिला होता पण तुला तो विठ्ठल आठवला का? नसेल आठवला तर महाराज म्हणतात तुम्ही भाग्यहीन आहात. का बरं भाग्यहीन? कारण त्या मोहामध्ये तुमचं पतन झालंय. हे महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात. गेला